हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते कोबी आणि बटाट्याचा पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य मी कोबी कापून घेतला आहे, बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि इकडे मी त्याची भाजी तयार करून घेणार आहे। तर मी पहिल्यांदा कढईमध्ये तेल घातलं, जिरं मोहरी घातलं, हिंग घातला, कांदा घातला। आपण आता हा चांगला परतून घेऊया, त्याच्यानंतर भाज्या घालूया। आपला कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तिखट आणि इतर मसाले, गरम मसाला, धना जिरा पावडर, आमचूर पावडर हे सगळं घातलेलं आहे। तर मी आता कोबी घालते। बटाटा शिजवलेलाच आहे, बटाटा मी शेवटी घालेन। पराठ्यासाठी लागणारी कणिक मी आता मळून घेते। त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे 3 वाटी, 1.5 वाटी मी मैदा घातलेला आहे, अर्धी वाटी मी बेसन पीठ घातलंय, 1 छोटा चमचा ओवा घातलाय बारीक करून, मीठ घातलं 1 चमचा आणि तेल 1 चमचा, मोठा 1 चमचा तेल घातलंय। थोडीशी कलरसाठी मी हळद घातलेली आहे आणि बघा वरती आपली भाजी तयार आहे। तर आपण आता पराठे बनवायला घेऊया। कणिक मळून घेऊया आणि नंतर बनवायला घेऊया। पराठा लाटून घेते, अलगद हाताने लाटायचा। आता आपण पराठा शेकून घेऊया। इकडे मी वरती पॅन गरम केलेला आहे, पराठा टाकून घेऊया। हे बघा पराठा तयार झालाय। थोडंसं जाडसर ठेवायचा, म्हणजे जाडसरच ठेवलेला आहे मी पण। आता आपण उलटून घेऊया, दोन्ही अंगाने चांगला शेकून घेऊया तेल लावून। तयार झालेत आपले बटाटा कोबी पराठे। सोबत आहे खोबऱ्याची चटणी सोबत खूप छान लागतं। करून बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।